सबसे ज्यादा लैंड रेलवे के पास है। मित्रांनो, गांधीनगरची भिंत आहे, नेहरूनगर सारखीच आता गांधीनगरची दैनावस्था झालेली आपण आम्ही येताना जाताना बघतोच। काय गांधीनगरचा जमाना होता आणि काय आता आहे। आपल्या कॉलेजला बरीचशी मंडळी गांधीनगरची असायची। विशेषतः मला आठवतो कपिल शर्मा, राजू दानी, संजय शेजवळ, फुटबॉलपटू। आता हे चाललंय आपलं। बोलिए सर, बोलिए। हा बोला साहेब। सोमवार आणि मंगळवार ओके, शक्यतो कोणी पण सुट्टी अवॉइड करा। मेडिकल इमर्जन्सी असेल तर 7 वाजता 100% येणार आहे। सर बोलले तर फोन करतात, सोमवार किंवा मंगळवारी मी सगळ्यांना भेटू इच्छितो। येस येस येस, चालेल चालेल। ओके, आता उपनगर आलेला आहे। उपनगरचा हा देखना नगर रोड आणि हा सिग्नल आहे उपनगरचा। पूर्वी उपनगरला लागून इथे पाटावरती सुंदरशी विहीर होती। आज सोच रहा था गाड़ी नेहरूनगरची बरीच मंडळी आपली इथे यायची आणि ह्या विहिरीमध्ये उड्या मारून मारून आपल्या पायांना जखमा होईपर्यंत आपण इथं पोहायचो। बाजूलाच एक रसपानगृह होतं, आता हल्ली आहे की नाही काय माझ्या बघण्यात नाही। इथून निघालोय आता आपण पुढे झेवियर साइडला। यानी लालवानी सवार यानी केहू सब डेफिनेटली आएंगे। आज शनिवार है तो जाएंगे नहीं, प्रवीण तिवारी सब भी यही रुकेंगे। चांदवाड़ी रुकेंगे, सवाल ही नहीं, एक दिन कौन जाके आएगा। आता हा नेहरूनगर चौक आलेला आहे आपला। उजव्या बाजूला आपला सेंट झेवियर्स आणि हे उपनगर कडे जाणार आपला नेहरूनगर वसाहतीकडे जाणारा रस्ता आणि आपल्या कालखंडात लावण्यात आलेली ही झाडं ज्याचं आता जंगलामध्ये रूपांतर झालेलं आहे। परंतु पाण्याअभावी बरीचशी झाडं आता पडलेली दिसत आहेत। जेल रोड क्रॉस करके वापस सीधा जाएंगे, सीधा समंदर। बाजूला आपली ही केंद्र विद्यालय शाळा आणि ही नेहरूनगरची पहिली क्वार्टर। ही भगवत नाही अशी परिस्थिती आहे आता क्वार्टरची। इक्का दुका लोक आता फक्त राहायला आहेत। 16 बिल्डिंग दिसत आहेत तिकडे खाली आणि हे उपनगर पोलीस स्टेशन आहे जे आपल्याच इमारतींमध्ये झालेलं आहे। या बाजूच्या आपल्या इमारती, हा रवी मोरे राहायचा ती बिल्डिंग, दडवी सिकंदर तवडी इकडे राहायचा आणि महत्वाचं आपलं क्रिकेटचं ग्राउंड आलेलं आहे, पिंपळाचे झाड आणि आपल्या मनोजची बिल्डिंग, मनोहर गायकवाडांची बिल्डिंग आणि बघा हे मैदान काय परिस्थिती आहे। डोळ्यात पाणी आणणारं हे हृदयद्रावक असं चित्र आपल्या नेहरूनगरचं कधी कल्पनाही केली नव्हती आपण की अशा पद्धतीचं आपलं नेहरूनगर असू शकतं। आता हे सबस्टेशन आहे, सर्वांना ज्ञातच आहे। इथं पूर्वी कट्टा होता, कट्ट्यांवर गप्पा चालायच्या। आता ही बाजूला बिल्डिंग जी आहे त्याच्या मधली 2 नंबरची बिल्डिंग मध्ये मी राहायचो। दत्ता गाय दंडगावळ खाली राहायचा। खाली सुंदरशा मैदानाचं इथं आता काम चालू आहे, वॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक चांगला बनतोय आणि सर्वप्रथम या गोल राऊंडच्या जवळ असलेली ही पहिली बिल्डिंग जे 1980 ला आम्ही इथेच राहायला आलो होतो। ही हे ऐतिहासिक आपलं गोल राऊंड गोलच असतं तर पण तरी त्याला आपण गोल राऊंड म्हणतो। हे बाजूचे आपलं आता हे प्रेसची भिंत आहे आपली। हे बघा भग्नावस्थेतली गोल गुलाबी बिल्डिंग, मुलांसाठी खेळण्यासाठी करण्यात आलेलं गार्डन, जुनी केंद्र विद्यालय शाळा चाललेली आहे।
खडा पहारा चालू आहे प्रेसच्या वरती टॉवर वॉच टावर्समध्ये. बघा हे गुलाबी बिल्डिंगची दैन्य अवस्था बघा. खचाखच भरलेलं सायकल स्टँड बघायचो आपण. आज औषधाला एकही सायकल नाही, मोटरसायकल नाही. आणि हे बघा आपलं हे प्रेसचं. आता ज्यांच्याकडे 2 पैसे आलेत त्यांनी 4 चाकी घेऊन इथं आता गाड्या लावलेल्या आहेत. आणि हे आपलं प्रेसचं गेट. आणि हे निघालो आपण आता भीमनगरकडे. आजूबाजूला या उजव्या बाजूला ख्रिश्चन कॉलनी. आपल्याला आठवत असेल इथं महाले ज्वेलर्सचा एक मोठा बंगला आहे. भोले ज्वेलर्स नाव आहे त्याचं. आजही तो अस्तित्वात आहे. भोले ज्वेलर्सचे महाले हे त्यावेळेला सिनियर PI होते नाशिक रोडला. बहुतेक आमच्या बरोबरच्या सर्वांना ते आठवत असतील. हे आले आता मधू पगारे, आपले स्वर्गवासी मधू पगारे यांचं या बाजूला राहायचे. आणि हे आलेले आहे आता आपली भीमनगरची वसाहत. हे गणेश भाईंचं घर बघा. आता गणेश भाई उनवणींचे घर, माजी नगरसेवक. जुन्या घरांचे आता काही मोठ्या घरांमध्ये रूपांतर झालेलं आहे. ज्यांच्याकडे जसा पैसा जमा झाला तसं त्यांनी कौलाच्या घरांच्या ऐवजी आता बंगले बांधलेले आहेत.